हे मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. आज आहे रविवार आणि आज आमची जाणार आहे टीव्ही सोडून आम्हाला. तर म्हणजे जवळपास लई दिवस झाला आमची टीव्ही आहे. मला पहिल्यांदा दाखवतो पुराण्या टीव्ही कशा होत्या. आता तर डिजिटली नवीन टाईपच्या बी आता टीव्ही आहे सध्या. 10-12 हजार रुपयाला भेटायला आले टीव्ही, LED, LCD. पण ही लांब जोड मला काढतानाच आता इतकं हे झालं ना, काय सांगायचं तुम्हाला. मी म्हणलं फोडू नये फिडू नये. तर आता सकाळी सकाळी इथं पोहे चालू आहे. इथं आमचं धावताला जायचं आहे थोडं बाहेर क्रिकेट खेळायला. त्याच्यामुळं आमचे पोहे मस्तपैकी रेडी झालेले आहेत. हिरव्या मिरच्या नसल्यामुळं लाल मिरच्याचं करून बघितलं आज. त्या दिवशी तर तुम्ही पाहिलंच होतं. हे माझे पोहे, आईचे पोहे. तर मस्तपैकी आता मी खातो याला. ही टीव्ही बघू शकतो. इथं वर ठेवली होती स्लॅबवर आणि इथून काढायला इतके खुर्चीवर जवळ लागलं ना. ही टीव्ही जायचं मला तर लय अवघड आहे, माहित आहे का. व्हिडिओ कॉनची टीव्ही आहे पण आजकाल ह्या टीव्ही बघायला भेटत नाही. एवढी मोठी टीव्ही आपण बघू आता याला चालू करून आहे का नाही चालू. तर आता ही टीव्ही बघू आपण चालू करू. थोडं वायर हे झालं होतं. जवळपास किती वर्ष झाले, किती झालं? 10 वर्ष झालं. 10 वर्षा खाली 7,000 रुपये घेतली. आणि ही टीव्ही आज जर घ्यायला गेला ना तर जवळपास भेटणार नाही तुम्हाला. पहिल्यांदा LED टीव्ही भेटून 7,000 रुपये आजकाल. काय होते चालू आहे का नाही बघा. 10 वर्षाची जास्त झालेली टीव्ही. आता अँड्रॉइड फोन आले तर टीव्ही कोणी सगळे बघ नाही झाले. सगळे टीव्हीचं रूपांतर आता सगळे फोन मध्ये झाले. दिसतोय का नाही. झालं नाही ना. अरे लाईट आहे का नाही. पण लाईट आली. 2 नंबरचं बटन आहे वाटतं रिव्ह्यू. हा चालू आहे. तर आता हे चालू करायचं. पुराण्या काळातलं लाईट इथे येत्या. नंतर हे तुमच्या घरी असं असं टीव्ही मला वाटतं पाहिलीच असन. मग आता ते कनेक्ट नाही ना. तर हे असे चालू आहे सध्या तर टीव्ही. बरं आहे, मी चित्र दिसायला लागले. मुंग्या 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 आल्या बघा. असं केलं तर मुंग्या पहिल्या काळातल्या मुंग्या लय झालं. हातावर नेल पॉलिश बघू नका बरं का. हे तुम्हाला तर बघण्यासाठीच एका हातावर लावलंय. मला लय जणांनी विचारलं ह्याला म्हणते ती युनिकनेस माझी. लय दुर्वा चढलाय. तरी कोणत्या काळाची कोणची टीव्ही म्हणजे जवळपास 10 वर्षाखाली 7,000 रुपयाला टीव्ही घेतली होती. ती आता झाल्या 1,000 रुपये. म्हणजे आई आता 1,000 रुपयाला टीव्ही देणार. जी काही आता प्राईस म्हणते ते मामा घेऊन येत आहे. ज्याला द्यायची टीव्ही 1,000 रुपयाला ज्यानं घेणार त्याला वाटणार बरं आहे. आता म्हणजे आजकाल 1,000 रुपयामध्ये बी काही भेटणार. टीव्ही भेटणं म्हणजे लय मोठी बात झाली माझ्यासाठी. तू झाली बाबा. तर आता आज करायचे असाइनमेंट म्हणजे आता तू माणूस आले सांगू काय होतं. तर टीव्ही आणली, पाळली, मामानं दाखवली आणि घेऊन गेले टीव्ही आता सध्या. तर आता आणायचं किराणा संपलायला जवळ झालं. थोडा किराणा आणतो पण सगळ्याच घरी आणावं लागते. तेच करतो आता मी पहिल्यांदा. आज रविवार आहे. आज 2 दिवस झालं कार्यक्रम चालू होता त्याच्यामुळे काही आणू शकलो नाही. तसं तर आईने कालच सांगितलं होतं गहू आणण्यासाठी. पण मला काल तिकूनच यायला उशीर झाला होता. 3 वाजले होते. त्याच्यानंतर मग मामीला बी घेऊन गेलो होतं. त्याच्यामुळे टाईम झाला. आता त्याला तांदूळ गहू नाही काही सध्या. तांदूळ तर काहीच नाही, काही विषय नाही सध्या. ते आता आणून घ्यायचे आता. सौर भांडी घ्या की सौर भांडी. काय आता सध्या घडी बघत आहे. आमची घडी घरातली खराब झाली असल्यामुळं. आहे का घडी. बघ कोणची घडी घ्यायची. गोल घ्यायची गाडी.
गोल नव्हती. गोलच आवडते नाही. गोलच झाली. गोलच आहे सगळं. तो बघूनच होते गोल गाड्या. लक्ष्मीची ती सिंपल. ही बी लक्ष्मीची. ठीक आहे, डिसाईड केली काय होते बघू आता पुढे. तुम्हाला दाखवली दिसली ना सर, आपण घरी गेले दाखवू. तर उद्या शिवाजी महाराजांची जयंती आहे, म्हणजे तुम्ही पाहत असता त्याच टायमाला जयंती आहे. जयंती भारी भारी फोटो ठेवलेले आहेत. तर अखेरकार घडी घेतलेली सायले विचार करून मोल भाऊ करायला माझ्या आधीच पुढे असते. कंटिन्यू ह्याच्याकडेच घेत असल्यामुळं काही विशेष नाही मला. अरे गव्हाचं पोतं आणलं, त्याला दमून आणावं लागेल सांच्या पारी. दम लागला का वरून आल्या. आई पण आली आता वाज घेऊन. तुम्हाला वाज दाखवतो. फुल जा शिम हे ही अशी घडी घेतलेली आहे. ही अशी आहे नवीन वॉच विठ्ठल रुक्माई. कितला घेतली असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटते कितला घेतली असेल. हातातली वॉच जास्ती महाग असेल बघा. मी वापरते तुम्हाला बघितली असते तर. ही वॉच महाग आहे जास्ती, पण ही नाही. तर आता ह्याला लावूया. सर का आमची लाईट खराब झालेली आहे. दाखव गेली. कॅमेऱ्यात बघायचं लाईट खराब झालेली होती. लावू वॉच. सरळ बस सरळ. आता बाहेर दिसत आहे वाच. तर आता घडी लावून झालं मस्तपैकी. म्हणजे कमी भावात चांगली घडी तर भेटलेलीच आहे. आता मस्तपैकी दळून आणायला जायचंय. आणि आता तुम्हाला थांबा, पहिले काढून घेतो मी दळून. अर्ध 30 किलोचं पोतं घेतलंय. म्हणजे मावाच्या बारीच खराब झालं तर मी आईला म्हणलं होतं माझ्या वरती तांदूळ घेऊन गहू घेऊन नको. तर तेच आता घेऊन जाऊया. हे असे दिसत आहेत तांदूळ तुम्हाला. गहू कसं वाटतंय का सांगा. यावं फक्त चांगलं पिठावरच आहे सगळं आता. तर आता गहू काढून घेतले. एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात नाही एका ह्याच्यात. घेऊन थोडं कमी जास्ती होते असते. काय आलेलं आहे की कोरडं मसाला आटूत भरून. कायकडे आलो तुम्ही आता सध्या. दळून ठेवून आलो डायरेक्ट इकडंच. आणि काहीतरी आलेलं पाहिलं मी आता. मसाले तर आता मी ताईच्या तिकडून डायरेक्ट इकडे आलो. दळून आला. दळण झालं नव्हतं. आता टाकले दळण. बघू आता किती टाइम लागते. हे दळण घेऊन घरी आलेलो आहे मी. तर घरी आलो मी आता. काय थोडं शर्ट खराब झाले समजा. पण काय आता खायचे म्हणल्या चपात्या. मला आधीच एक आवडत नाही, भात का आवडत नाही. त्याच्यामुळे आला तर मलाच लागते जास्ती करून. वरून आता ते खाऊन गिरणी नवीन झाल्या त्याच्यामुळे तिथं थोडं चांगलं येते म्हणून तिथून आणायला लागले. दम लागला वरी आणता हातपाय धुवून घेतो सगळ्यात पहिले तुम्ही. तर इथं आता माझं सध्या हातपाय धुवून घेतले मी. आणि आता 7 वाजलेले लगभग संध्याकाळचे. दिवसभर झालं म्हणलं लिहावं असाइनमेंट करावं. तर मग आता जाऊन म्हणलं करावंच लागतं. आणि परवा दिवशी सरनं सांगितलं 20 तारखेला द्यायला असाइनमेंट लिहायचं. तसं आता मस्तपैकी. तर हे एवढ्या म्हणजे पहिल्यांदा मागच्या रविवारी लिहिलं मी एवढ्या असाइनमेंट. म्हणजे 2च विषयाचे आहेत. तर ह्या विषयाची झालेलं बघ C++ची एका विषयाची राहिलेत. ह्याची 2 फाईन राहिलेत. तर लिहून घेतो मग पहिल्यांदा. क्वेश्चन तर फोनमध्येच आहेत.
तर सध्या आता एका सब्जेक्ट संपले, ह्याचे 2 प्रश्न राहिले होते संपले. आता OS लिहितो, ऑपरेटर सिस्टीम. आता असाइनमेंट थोडे लिहून झाले, आता बाकीचे आपण उद्या लिहू. करतो मी आता. अरे लॅपटॉप इथंच ठेवलास का बाबा. आता असाइनमेंट लिहून झालेले आहेत. तर पप्पांना आता काय म्हणत होते, काय म्हणतात त्याला, तोंडले कसे काकडा टाईप मध्ये दिसतंय, पण त्याला तोंडले म्हणतात का म्हणतात मला माहित नाही का म्हणतात ते. काल मुंबईला गेलते ते येता आणले पप्पांना. आता मस्त जेवणच करायला बसलो. भारी लागत आहे ते तोंडले खायला. म्हणजे भाजी मला वाटलं पेडू वगैरे लागत, तसं तर काही लागत नाही सध्या. नाही ते सरासरी तसं काही नवीन आणलं तर कडूच लागतंय मला. तर पाहू शकता तुम्ही, चपाती घेतली मी खायला, थोडं ताक आणलंय, पानं. आई बी जेवाय बसलीच. तर ती तोडल्याची भाजी खाऊन झाली, म्हणजे पहिली बार तोडल्याची भाजी मी खाल्ली. खायला मस्त मजा आली. पप्पाने केली ती भाजी, मी विशेष म्हणजे लई दिवसाच्या नंतर पप्पानं भाजी केली होती. आता पप्पाला झोपले मी माझ्या पहिलेच, का की रात्रभर गाडी वगैरे चाललेली होती मुंबईला गेल्या असल्यामुळं. त्याच कारणामुळे आता मी व्हिडिओ एडिट करायचं आपल्याला. आणि उद्या शिवाजी महाराजांचे, तुम्ही जे बघत असताना आजच आहे तुम्हाला शिवाजी महाराजांचे. तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा. आणि हे आजचा व्लॉग इथं संपतो. व्लॉग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आपले जण बघत आहेत, माझ्या ओळखीचे जेवढे जण आहेत तर कमीच तेवढे, जे रेग्युलर बघत आहेत त्याने करा सबस्क्राईब म्हणतो.